त्या शंभूराज हर 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 महादेव हर हर महादेव बाबासाहेब जय भवानी जय शिवाजी जय भवानी क्या बात है, क्या बात है। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र सगळ्यांना, अगदी मनापासनं जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत। तर हा व्हिडिओ बघत असणाऱ्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांनो, मायबापांनो, तुमचं फरमाईश बोल ह्या चॅनल मध्ये मी अमित घारकर मनापासनं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण सरसेनापती हंबीरराव या सिनेमाच्या एका फाईट सीन वरती आज आपण रिॲक्शन व्हिडिओ करणार आहोत। छत्रपती संभाजी महाराजांचा जो काय कार्यकाळ होता, त्या कार्यकाळातील फोंड्याची लढाई जी होती ती सर्वोत्तम मानली गेली, म्हणजे रक्तरंजित लढाई होती। तसं पाहायला गेलं तर विजयदुर्ग घरिवाडी हे माझं जन्म ठिकाण आहे, माझं बालपण त्या ठिकाणी गेलंय। तर हा सिनेमा ज्या ठिकाणी शूट झाला तो म्हणजे विजयदुर्ग किल्ला। विजयदुर्ग किल्ला हा एक अभेद्य आणि खूप मोठा किल्ला आहे। जसा रायगड राजधानीचा किल्ला आहे तसाच विजयदुर्ग हा आरमाराच्या राजधानीचा, मराठ्यांच्या आरमाराच्या राजधानीचा किल्ला आहे। तर ऍक्च्युअली मित्रांनो, मी स्वतःला खूप जास्त भाग्यवान समजतो। खरं तर अभिमान आहे या गोष्टीचा। तर मी का भाग्यवान समजतो स्वतःला आणि मला का अभिमान वाटतो ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही। तुमचा एक सबस्क्राईब मला अजून खूप व्हिडिओ बनवण्यासाठी चालना देतो। तर मित्रांनो, चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहोत। लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन। थोरले महाराज नेहमी म्हणायचे, मावळत्या दिनकरात डुबणारी मोगलाई आणि उगवत्या हिरण्यगर्भात हिंदवी स्वराज्य बघायचं। मी आता औरंगजेबाला पुन्हा दिल्लीला नाही जाऊ देणार, इथेच कुठेतरी सह्याद्रीच्या कुशीत झोपवणार। तुमची इच्छा आहे ना त्याला इथं गाडायची, मग तुम्ही खड्डा खणायला घ्या, त्याला खड्ड्यापर्यंत आणायची जबाबदारी माझी। ऍक्च्युली कसं आहे मित्रांनो, असे मामा खरंच सगळ्यांनाच भेटले पाहिजेत। खूप जबरदस्त होते हंबीर मामा। तुमच्यासारखा मामा प्रत्येकाला। क्या बात आहे। अहो, तुमच्यासारखा भाचा मिळायलाही नशीब लागतं शंभूराज। आज हा जो तुम्ही बघताय ना मित्रांनो, जी काय व्हिडिओ मध्ये ही जी गोष्ट, ही जो विजयदुर्ग किल्ला आहे त्याच्या मागची बाजू आहे। संभाजी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे हंबीर मामा। आता औरंगजेब नावाचे असे कितीही उधाणलेले समुद्र अंगावर आले तरी त्यांना असेच पायाशी ठेवू। क्या बात आहे। फक्त मी असेच पाठीशी उभे राहू। जोपर्यंत तुमचा हा हंबीर मामा जिवंत आहे, तुमच्या पाठीमागं काय घडतं याची तुम्ही चिंता बी करू नका। तुम्ही समोर लक्ष द्या, स्वराज्य वाढवण्यावर। हे तिघ इथं बोला ना। हा मित्रांनो, जो सीन आहे आपल्याकडे प्रत्येक सीन जिथे जिथे जसा सिनेमा घडलाय त्या प्रत्येक सीनचे आपल्याकडे फोटो आहेत। तर आपण तिथे तुम्हाला फोटोमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो की विजयदुर्ग किल्ल्यावरती कसा हा सिनेमा शूट झाला। त्याला आणखी पुढे बघू। महाराज, पोर्तुगीजांनी अचानक फोंड्यावर हल्ला केलाय। किल्ल्यामध्ये यसाची आणि 200 मावळे आहेत फक्त। आजूबाजूला कुणी मोठा सरदार नाही वय? नाही, त्याचं 20 वर्षाचं पोरग कृष्णाजी आणि यसाची एवढेच आहेत। महाराज, अजून एक वाईट बातमी आहे। सरजा खान गेला। काय? औरंगानं हलाल करून मारला त्याला? होय, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले। हे सगळं राजकारण असतं मित्रांनो। आपण रायगडाकडे निघावं। मी बहिर्जी, संताजी, धनाजी, मालोजी यांना घेऊन घुसतो फोंड्याच्या किल्ल्यात। माझे 200 भाऊ मरणाच्या दारात असताना मी रायगडावर जाऊ? अहो पण मामा, मुघल खूप कापले, आता गोरी कातडी सोलायची। ये बात। आदेश देणारा गोरा आहे, पण त्या आदेशावर तलवाऱ्या घेऊन पळणारी आपलीच बांडगुळ आहेत। आपण किती आहोत यापेक्षा आपण कोण आहोत हे जास्त। हे पण मित्रांनो, जो विजयदुर्ग किल्ल्याच्या समोर एक घोड्याची जी पागा आहे त्याच्या मागच्या बाजूने जर तुम्ही जाल विजयदुर्ग किल्ल्यावरती तर त्या साईडला तुम्हाला हा मधला एक पूर्ण स्पेस मिळतो, तिथे शूट झालं। वा, सुंदर। ऐकू आपण मराठे ये बात। एक असलो
तरी लाखाची ताकद ठेवतो. क्या बात आहे. अरे इथं तर आपण 200. किती झाला आकडा? अरे ते पोर्तुगीज जन्मलेत कुठं, बोंबलत आलेत कुठं, हा? पण आपण याच मातीत जन्मलोय आणि याच मातीसाठी लढणार. काय कृष्णाजी, लय लढाई करत होतास ना, लढ आता. आबा, ही माझी पहिली लढाई आहे. छातीचा बुरुज करून लढीन, मी पडीन पण किल्ला नाही पडून देणार. आणि जर किल्ला पडला तर कंकाचं आडनाव नाही लावणार. सगळ्यात पहिल्यांदा ती भांडगुळ कापीन जी आपली असून गोऱ्यांच्या नादी लागली. हरे हरे. मित्रांनो, पहिल्यापासूनच ही गोष्ट आली आहे बघा ना, की आपल्यातलेच काही गद्दार निघतात आणि कुठेतरी जाऊन ते सामील होतात आणि त्यांच्यामुळे म्हणजे आपली जी गोष्ट आहे किंवा आपलं राज्य आहे ते कुठेतरी कचाट्यात पकडलं जातं. अशाच भांडगुळांमुळे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले ना. अशा गोष्टीमध्ये खूप वाईट वाटतं की आपल्यातलीच लोक जेव्हा गद्दार निघतात तेव्हा काय होते. सगळ्यांसमोर त्याचं जिवंत उदाहरण बघू पुढे. कोइंट्रुस मराठा एग्जिस्टिंग डेंट्रो दो फोर्टे. पोर्तुगीज है ते. कितने मराठा है अंदर? 200. दुजंदो. एलिस फूल उतार. क्या लड़ पाएंगे? 200 मराठे लय झाले पोर्तुगीजांना. क्या बात आहे. मराठ्यांच्या भिंती पण मराठ्यांसारख्याच आहेत. असणारच ना. काम करा, या समजा तोफा घ्या आणि एका जागी डागा, तवा फुटल ते. गुड. कॅशो. आता याने सांगितलं ना, एका जागी तोफा ठेवून एका जागेवरूनच त्या तोफा डागा, तेव्हा ह्या भिंती फुटतील. ऍक्च्युली विजयदुर्ग किल्ल्यावरती जेव्हा पोर्तुगीजांनी खरंच जेव्हा त्याच्यावरती वॉर केला होता तेव्हा मित्रांनो विजयदुर्गाच्या जवळ पर्यंत कधी गोळा येऊ शकला नव्हता. कान्होजी आंग्रांचा तिथे धबधबा होता. बघू आपण आणखी पुढे. पण ही लढाई फोंड्याची आहे, ती विजयदुर्ग किल्ल्यावरती शूट झाली आहे. ठीक आहे, आपण बघू पुढे. आणखी काय म्हणले होते मला? कुत्ता. अशा बाहेर गेलेल्या लोकांना असंच बोलणार ना. कंबायनो सीज केजियांची चिरी. हा बघा, हा विजयदुर्गाच्या मागच्या साईडचा जे मी तुम्हाला मागापासून सांगतोय ना, तोच मित्रांनो. तो आता अजून पुढे थोडा आणखी व्यवस्थित दिसेल. क्या बात है. हा जो बुरुजावरती कृष्णाजी कंक लढतायत तो खूप वेळा तोफाबारा बुरुज आहे. खूप जबरदस्त बुरुज आहे. जो बुरुज रायगडावरती आहे तोच बुरुज इकडे विजयदुर्ग किल्ल्यावरती बांधलेला आहे. खूप जबरदस्त आहे. बघू आपण. हा आहे तो बुरुज. हा बघा, हा बुरुज आहे. पोर्तुगीजांकडे बंदुका होत्या आणि आपल्याकडे काय तलवारी. बघा मित्रांनो, जिथून कृष्णाजी पडलेत ना, जिथून कृष्णाजी पडतायत तो पलीकडचा बुरुज आहे आणि लढाई त्या बुरुजावरती झाली होती. बाप. आता का त्यांना कोण सोडतंय? सगळ्यांना कापणार चांगले.
एक नंबर. ती जी लात मारली, अरे बापरे, त्याला बाप आठवला असेल त्याचा. राव इथं गोळं पडतायत, मागं फिरा राव. अरे बापरे बाप, ती मराठे कापले बघा त्या लोकांनी. पोर्तुगीजांनी बरोबर येळ साधली. त्यांच्या आग ओकणाऱ्या तोफांना मार्गशीर्षच सापडला. आज जर पाऊस असता तर त्यांच्या एका बी तोफेची बत्ती पेटली नसती. शंभूराजे, तुम्ही यायला नव्हतं पाहिजे. आमच्यासारखे लाख गेले तरी चालतील, पण तुमची स्वराज्याला गरज आहे. एवढं खिंडीत आपण कधीच नव्हतो सापडलो. आज इथं परिस्थिती पहार हाताबाहेर गेली. आबासाहेबांनी जेव्हा रायरेश्वरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला होता, ते मुठभर मावळे घेऊन, तेव्हा तरी परिस्थिती कुठे आपल्या पाठीशी होती. परिस्थिती ही कायम मराठ्यांच्या विरोधातच उभी आहे. सगळीकडे असंच आहे. तरी त्या परिस्थितीच्या कंबरड्यात आपण लात घालायचीच. क्या बात आहे. मोटिवेट करायचं याला. 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. निसर्गाला नाही कधी जुमानला पोर्तुगीज काय. क्या बात आहे. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. ये बात. परिस्थिती हाताबाहेर जाणार याची मला कल्पना होतीच, म्हणून मी सोबत अशी गोष्ट आणली आहे जी पाहिल्यानंतर येसाजी तर लढलच, पण मरून पडलेला येसाजीचा कृष्णाजी बी उठून लढल. पाय तुटलेला शिरप्या लढलच, क्या बात आहे. पण त्याचा तुटका पाय बी वेगळा लढल. क्या बात आहे. तुकोजी! महाराजांची तलवार. शंभूराजे, क्या बात. तुमची आणि थोरल्या महाराजांची शेवटची भेट नाही झाली अंगावरती मित्रांनो असंच काटा आला. तरी त्यांच्या ओठांवर शेवटपर्यंत तुमचंच नाव होतं. माझे शंभूराजे, क्या बात. शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट आज होणार. क्या बात आहे. आज या पोर्तुगीजांविरुद्ध तुम्ही एकटं नाही लढणार. तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून थोरले महाराज बी लढणार. क्या बात आहे. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त आज जबरदस्त. तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट होऊ द्या. क्या बात आहे. महाराज. 6 वर्ष झालं मेहनत होई भवानी. आज तिला माझा पोर्तुगीजांच्या रक्ताचं पाणी. स्वर्ग निर्मुली स्वर्गारोहण कसा रोखुआ पुन्हा जन्मुनी गरजावी. हर हर महादेव. महाराज मागतायत. महाराज आज तुमच्या सोबत आहेत. शंभूराज, हर 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 महादेव. हर हर. महादेव. आबासाहेब, जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. क्या बात आहे. क्या बात आहे. मित्रांनो, हे ऐकल्यानंतर ना अंगात ना एक असं वेगळंच रक्त संचारतं आणि खरंच मनापासून ना एक ना बोलतात ना की असं काहीतरी खूप बरं वाटतं की जर खरंच महाराज असते ना, म्हणजे अजून महाराज जगायला पाहिजे होते. खूप भारी झालं असतं. ऍक्च्युली काय सांगायचं, पण ही गोष्ट मित्रांनो अंगामध्ये ना स्फूर्ती आणते. खरंच बघू आपण पुढे. क्या बात आहे.
मार्गशीर्ष महिन्याच्या त्या रात्री पाऊस कसा पडला हे कोडच आहे. पण त्या पावसामुळेच पोर्तुगीजांच्या तोफा निकामी झाल्या एवढं नक्की. अवघ्या 200 मराठ्यांनी भिजलेल्या त्या रात्री कैक पोर्तुगीज कापून काढले. जणू काही छत्रपती शिवाजी महाराजच पावसाच्या रूपानं मराठ्यांच्या मदतीला धावून आले आणि मराठ्यांनी फोंडा जिंकला. क्या बात आहे मित्रांनो, क्या बात आहे. खूप जबरदस्त अशी फोंड्याची लढाई होती जी छत्रपती संभाजी महाराजांनी सर केली. सरसेनापती हंबीरराव होते त्यामुळे ते शक्य झालं. महाराज म्हटलं की एकदम कसं हृदयाच्या एकदम जवळची गोष्ट. त्यांचं स्थान म्हणजे काय आहे, काय काय म्हणावं ना. छत्रपती संभाजी महाराज म्हटल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर काय काही शब्दच सुचत नाहीत मित्रांनो बोलण्यासाठी. असा हा विजयदुर्ग अभेद्य किल्ला, अशा ठिकाणी सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा शूट झाला. खूप भारी. किल्ल्यावरती खूप अजून पण खूप गोष्टींची शूटिंग झाली आहे. पण मित्रांनो विजयदुर्ग किल्ल्याचं एवढं पाहिजे तितकं नाव होत नाही. तर किमान पर्यटकांनी तिकडे खूप जास्त प्रमाणात गेलं पाहिजे. माझ्या मागच्या शॉर्ट्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की विजयदुर्गाचं जर तुम्हाला खरंच रहस्य जाणून घ्यायचं असेल तर रामेश्वराच्या मंदिरात तुम्हाला नक्की यावं लागेल. तर मंदिरात पहिले या आणि मग इकडे या. त्यामुळे तेव्हा तुम्हाला किल्ल्याचं आणि ते कनेक्शन तुम्हाला प्रॉपर कळेल, काय सिक्रेट ते समजेल. तर मित्रांनो आपण जो हा सीन पाहिला, जो काय हंबीरराव सिनेमाचा तुम्ही हा फाईट सीन पाहिला, तर तुम्हाला हा कसा वाटला, त्यातला कुठला पार्ट तुम्हाला जास्त आवडला ते मला प्लीज कमेंट मध्ये सांगा. आणि जर तुम्ही विजयदुर्ग किल्ल्यावरती गेला असाल तर प्लीज ते पण मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही कोकणातून कुठून आहात ते देखील मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा. तर मित्रांनो चला आता मी तुमची सगळ्यांची रजा घेतो. तर आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत मित्रांनो.